नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना ब्लाऊजला कप टाकण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत. तर बघा इथं मी आपला अस्तर आहे ना, ते अस्तर प्रिन्सेस कटमध्ये शिवून घेतलेलं आहे आणि कप्स आहे ना, तर त्या कप्सला मध्यभागी आपल्याला बघा 4 फोल्ड करून मध्यभागी एक पेनाने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोरा घेतल्यानंतर आपली ही जी ब्लाऊजची उलटी साईड आहे ना, ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि सरळ साईडच्या बाजूने आपल्याला जिथं आपला टक्स पॉईंट येतो ना, तिथून आपल्याला सुई दोरा हा वरच्या साईडने काढायचा आहे. आणि बघा कप्स हा जी कपची वरती ठेवायची आहे, जी बाजू आपल्याला हे बघा ह्या प्रकारे कप्स ठेवायचा आहे. जिथं आपण पेनाने मार्किंग केली होती तिथून सुई आपल्याला घ्यायची आहे. आता इथेच आपल्याला 2-3 टाके मारून घ्यायचे आहे सुईने, म्हणजे आपला कप हा चांगल्या व्यवस्थित पॅक होऊन जाईल, तो लूज नाही पडणार कुठेही. तर असे 2-3 टाके आपण मारून घेऊया. हे बघा ह्या प्रकारे सुई. आणि हे जे आपण टाके मारतोय ना सुईने, ते आपले दिसणार नाही आहे, कारण आपण हे अस्तरला मारतोय. हे बघा आता इकडून ह्या साईडने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे 2-3 गाठण आपण मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला ते 2-3 टाके मारून घेतल्यानंतर आपण आता दोरा तोडून घ्यायचा आहे. आणि आता आपण याच्यावर जे आपण अस्तर आणि ब्लाऊज जे एकत्र शिवलेलं आहे ना, ते कसं जोडायचं ते बघूया. हे बघा आता इथं कुठल्याही प्रकारची आपल्याला शिलाई मारायची नाही. ह्या प्रकारे आपला कप्स एकदम छान असा अटॅच झालेला आहे. जर आपण इथं आता शिलाई जर मारली तर उगाच आपली फिनिशिंग बिघडून जाईल. आता त्यानंतर हे बघा ह्या प्रकारे उलट्या साईडने आपल्याला हे बघा दोन्ही सरळ बाजू एकमेकांवर ठेवायची आहे. जी कप्स आहे तो खालच्या साईडने आणि आपलं जे ब्लाऊज आपण तयार केलं आहे ते वरच्या साईडने ठेवायचं आहे. आणि आपण गळ्याला टिप मारून घेणार आहोत, म्हणजे आपला आपल्याला गळा हा पलटी करायचा आहे. त्याच्यामुळे गळ्याला आपण पहिले टिप मारून घेऊया. इथे कुठल्याही प्रकारची मी पॉयपिन नाही करणार आहे, गळा हा पलटी करणार आहे, त्यामुळे गळ्याला टिप मारून घेते आहे. आता हे गळ्याला टिप मारून झाल्यानंतर त्याच्यावर एक दाब टिप देऊन घेते. बघा अस्तरच्या बाजूने एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. आता हे कपचं ब्लाऊज आहे, पण याला हुक आहे ना पुढच्या साईडने. आपण बॅक साईडने जरी बॅक हुकचं जरी ब्लाऊज असलं ना, तरी अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला कप्स जॉईन केले ना, तर छान अशी फिनिशिंग येते आणि जोडायलाही सोपं जातं. टिप मारताना आपलं कप्स इकडे तिकडे सरकल्या जातं, त्यामुळे ह्या पद्धतीने जर कप्स टाकले ना, तर एकदम छान पद्धतीने जॉईंट होतात. हे बघा आता इथं आपल्या गळ्यावर मी एक शिलाई मारून घेते, गळा हा तयार होऊन जाईल. आता गळ्याला टिप मारून झाल्यानंतर चारही बाजूने आपल्याला अस्तरला आणि वरच्या ब्लाऊजला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित कपडा हे बघा ह्या प्रकारे असं बघून, म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारचा कपडा आपला गोळा होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. बघा ह्या प्रकारे. आता हे आपल्याला सगळीकडून आपली ही टिप मारून झालेली आहे. हे बघा छान आपला कप्स हा जॉईन झालेला आहे. बघा कुठेही कसंही तुम्ही हे करा, हलवा त्याला, तो कप्स कुठेही आपला सरकणार नाही. आता साईडने जेवढा कपडा आपला निघालेला आहे तो सगळा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि हे बघा सगळा कपडा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि किती छान असं आपलं हे कप्स जोडल्या गेलेले आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही कप्स जोडण्याची. कुठल्याही प्रकारची मशीनची शिलाई मारायची गरज नाही आहे आणि जास्त मेजरमेंटही करायची गरज नाही. जिथं आपला टक्स पॉईंट येतो तिथं बराबर आपला कप्स हा बसून जातो. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण